मानपाड़ा पुलिस स्टेशन की हद में कुछ दिन पहले 2.25 करोड़ रुपए की मेफेड्रोन जब्त की गई थी और इस संबंध में नई मुंबई क्षेत्र में आरोपी की तलाश करते हुए मानपाड़ा पुलिस स्टेशन डोंबिवली ने एक गोपनीय मुखबिर से मिली जानकारी के अनुसार 7 तारीख को निलजे गांव में झील के पास सार्वजनिक सड़क पर छापा मारा और उक्त स्थान पर मिले आरोपी से कुल 1.51 किलोग्राम मेफेड्रोन, जिसकी कीमत 2 करोड़ 12 लाख रुपए से अधिक है, को जब्त कर लिया और उसे गिरफ्तार कर लिया। बताया गया कि उक्त आरोपी आइवरी कोस्ट देश का मूल निवासी है और एक वरिष्ठ अधिकारी के मार्गदर्शन में आगे की जांच की जाएगी। नई मुंबई से रणजीत मस्के की रिपोर्ट। कपडे एपीआय सागर चव्हाण, एपीआय कुंभार आणि सर्व आमचे डीबीचे पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एमडी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त, त्यामध्ये टोटल 1500 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे। त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका, वय 36। त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो। यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं आतापर्यंत आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजे भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। आताही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त एमडी या मागच्या 1-8 दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजे आणि पलाव या भागातून आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कामगिरी जी आहे आमचे माननीय सीपी सर, आशुतोष डुंबरे सर, जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार माळी, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई आढे, पोलीस शिपाई गरुड, पोलीस शिपाई झांजुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पीआय संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानपाडा पोलीस स्टेशन केलेली आहे। सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता, त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचा तपास सुरू आहे। निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी त्यावर निष्पन्न होऊ शकतात। त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे कुठून येतो, कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे।